नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी मराठी या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा सामाजिक शास्त्र या विषयाचे महत्त्वपूर्ण काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, खालीलपैकी नदीमधलं सर्वात मोठं बेट कोणतं आहे? बघा, नदीमधलं सर्वात मोठं बेट कोणतं यायला पाहिजे? माजुली बघा, हे बेट नदीमधलं सर्वात मोठं या ठिकाणी बेट आहे। विद्यार्थी मित्रांनो, माजुली बघा, हे बेट ब्रह्मपुत्र या नदीमधलं ते बेट आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा काय विचारलाय, कोल्हेरू आणि पुलिकत ही काय आहेत? सरोवरे आहेत, तर कोणत्या राज्यामधली सरोवरे आहेत? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। कोल्हेरू आणि पुलिकत ही सरोवरे कोणत्या राज्यामधली सरोवरे आहेत? तर याचं योग्य उत्तर काय असेल? कोल्हेरू आणि पुलिकत ही सरोवरे आंध्र प्रदेश या राज्यामधली या ठिकाणी सरोवरे आहेत। प्रश्न क्रमांक तिसरा बघा काय विचारलाय, भारताची स्थानिक वेळ ग्रीनिच प्रमाण वेळेपेक्षा किती तासांनी पुढे आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? भारताची स्थानिक वेळ बघा, ग्रीनिच प्रमाण वेळेपेक्षा 5.5 तासांनी ती पुढे आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा काय विचारलाय, बिहू हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? बिहू हा सण बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? बिहू बघा, हा सण प्रामुख्याने आसाम या राज्यामध्ये बघा प्रामुख्याने साजरा केला जाणारा तो एक महत्त्वपूर्ण सण आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा काय विचारलाय, कावरत्ती खालीलपैकी कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे? कावरत्ती बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? कावरत्ती या ठिकाणी बघा लक्षद्वीप या संघराज्य प्रदेशाची या ठिकाणी राजधानी, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा काय विचारलाय, जिम कॉर्बेट हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? जिम कॉर्बेट हे काय आहे? अभयारण्य आहे, कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? मग जिम कॉर्बेट हे अभयारण्य उत्तराखंड या राज्यामध्ये या ठिकाणी अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, इंदिरा पॉइंट हे ठिकाण कोणत्या बेटावरचं ठिकाण आहे? इंदिरा पॉइंट हे कोणत्या बेटावरचं ठिकाण आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? पहा, इंदिरा पॉइंट बघा, हे ठिकाण निकोबार या बेटावरचं या ठिकाणी ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा काय विचारलाय, भारताचा सर्वाधिक भूभाग खालीलपैकी कशाने व्यापलेला आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। भारताचा सर्वाधिक भूभाग कशाने व्यापलेला आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? भारताचा बघा सर्वाधिक भूभाग हा प्राचीन पठार याने बघा तो व्यापलेला आहे। प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी काय विचारलाय, भारतीय द्वीपकल्पाचं सर्वात दक्षिणेकडचं टोक खालीलपैकी कोणतं आहे? भारतीय द्वीपकल्पाचं दक्षिणेकडचं टोक कोणतं आहे? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? कन्याकुमारी हे भारतीय द्वीपकल्पाचं सर्वात दक्षिणेकडचं या ठिकाणी टोक आहे। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय, लोकसंख्येने सर्वात कमी घनता असलेला संघराज्य प्रदेश खालीलपैकी कोणता? लोकसंख्येने सर्वात कमी बघा घनता असलेला संघराज्य प्रदेश कोणता? व अंदमान व निकोबार, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहेत। त्यामध्ये बघा बालमानसशास्त्राचे प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, इंग्रजी व्याकरणचे प्रश्न असतील, परिसर अभ्यासचे प्रश्न असतील व सामाजिक शास्त्राचे प्रश्न असतील व मागील बघा आतापर्यंत झालेले सर्व पेपर पण आपल्याकडे अवेलेबल आहेत। बघा, ज्यांना कोणाला हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांची PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा काय विचारलाय, टिहिरी हे भगीरथी नदीवरचं धरण कोणत्या राज्यामधलं धरण आहे? टिहिरी बघा काय आहे? भगीरथी नदीवरचं धरण आहे, तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? टिहिरी बघा, हे धरण उत्तराखंड राज्यामधले या ठिकाणी धरण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, कलिंग प्रदेश कोणत्या राज्याचं ऐतिहासिक नाव आहे? कलिंग प्रदेश विचारले, कोणत्या राज्याचं या ठिकाणी ऐतिहासिक नाव आहे? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे?
कलिंग बघा प्रदेश हे ओडिसा या राज्याचे या ठिकाणी ऐतिहासिक नाव आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा काय विचारलाय, कार्निवल हा सण विचारलाय कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने साजरा केला जाणारा सण आहे। कार्निवल हा सण बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता। कार्निवल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जाणारा सण आहे। बघा योग्य उत्तर काय असेल, कार्निवल बघा हा सण प्रामुख्याने गोवा राज्यामध्ये बघा साजरा केला जाणारा तो एक महत्त्वपूर्ण सण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे। उपग्रह प्रक्षेपण केंद्र तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे, श्रीहरिकोटा बघा या ठिकाणी भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारला, कोटा हा औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्र कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे। कोटा विद्यार्थी मित्रांनो बघा कोटा हे प्रामुख्याने राजस्थान या राज्यामध्ये म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, राजा रवि वर्मा हे कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होते। राजा रवि वर्मा विचारलंय कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होते। बघा योग्य उत्तर काय असेल, राजा रवि वर्मा हे चित्रकला या गोष्टीसाठी ते प्रसिद्ध होते म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, सिंधू नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो। सिंधू या नदीचा उगम विचारलाय कोणत्या ठिकाणी होतो। तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे, कैलास मानसरोवर बघा या ठिकाणी सिंधू नदीचा उगम होतो। ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे। हिमालय हा पर्वत विचारलाय कोणत्या प्रकारचा पर्वत आहे। बघा याचं योग्य उत्तर काय असेल, हिमालय बघा हा पर्वत वली पर्वत या प्रकारचा या ठिकाणी पर्वत आहे। प्रश्न क्रमांक 20 काय, भारतामध्ये 100% साक्षरता असलेलं राज्य कोणतं राज्य आहे। भारतामध्ये 100% साक्षरता असलेलं राज्य तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे, केरळ हे राज्य बघा भारतामध्ये 100% साक्षरता असलेलं राज्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय, भारताचे सागरी सीमांचं रक्षण करण्याची जबाबदारी कोणावर आहे। भारताचे सागरी सीमांचं रक्षण करण्याची जबाबदारी कोणावर आहे। बघा योग्य उत्तर काय पाहिजे, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 नौदल यांच्यावर बघा सागरी सीमांचं रक्षण करण्याची जबाबदारी आहे। प्रश्न क्रमांक 22 बघा या ठिकाणी काय विचारलाय, नैऋत्य मोसमी वारे खालीलपैकी कोणत्या कालावधीमध्ये वाहणारे वारे आहेत। नैऋत्य मोसमी वारे हे कोणत्या कालावधीमध्ये वाहणारे वारे आहेत। बघा योग्य उत्तर काय असेल, जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वारे हे वाहत असतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय, खालीलपैकी कोणत्या एका राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा हा लाभलेला आहे। बघा भारतामध्ये असं एक कोणतं राज्य आहे त्या राज्याला बघा सर्वाधिक समुद्र किनारा हा लाभलेला आहे। तर याचं योग्य उत्तर काय असेल, गुजरात बघा राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा हा लाभलेला आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, दार्जिलिंग बघा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे। दार्जिलिंग बघा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे। तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे, दार्जिलिंग बघा हे थंड हवेचं ठिकाण पश्चिम बंगाल या राज्यामध्ये या ठिकाण थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, आग्रा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे। आग्रा हे शहर तर याचं योग्य उत्तर काय असेल, आग्रा बघा हे शहर यमुना नदीच्या काठावरचं बघा ते एक महत्त्वपूर्ण शहर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, शिवसमुद्रम हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या एका राज्यामध्ये। शिवसमुद्रम बघा शिवसमुद्रम हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कावेरी या नदीवरचा एक प्रमुख जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे जो की कर्नाटक या राज्यामध्ये म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचं उत्पादन होते। भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचं उत्पादन हे होत असते। रबराचं बघा सर्वाधिक उत्पादन हे केरळ या राज्यामध्ये सर्वाधिक रबराचं उत्पादन हे होत असते। बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्याला समुद्र किनारा नाही। केरळ, ओडिसा, गुजरात, आसाम कोणत्या एका राज्याला समुद्र किनारा नाही। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 आला पाहिजे, आसाम या राज्याला समुद्र किनारा नाही। प्रश्न क्रमांक 19, अल्मोडा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे। अल्मोडा तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे, अल्मोडा हे थंड हवेचं ठिकाण उत्तराखंड या राज्यामध्ये बघा थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 30 बघा काय विचारलं, ड्युरँड ही सीमारेषा खालीलपैकी कोणत्या 2 देशांमधली सीमारेषा आहे। ड्युरँड ही सीमारेषा
भारत पाकिस्तान कोणते आहे? रॅडक्लिफ लाईन. भारत पाकिस्तान अफगाणिस्तान ड्युरँड रेषा म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, का खालीलपैकी कोणता देश हा सार्क संघटनेचा सदस्य देश नाही? मालदीव, म्यानमार, भूतान, अफगाणिस्तान. सार्क संघटनेचा सदस्य देश नाही. त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे? म्यानमार बघा हा देश सार्क या संघटनेचा सदस्य देश नाही. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काय विचारलाय? बाबू गेनू यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आत्मबलिदान हे दिले होते? बाबू गेनू यांनी बघा कोणत्या ठिकाणी आत्मबलिदान हे दिले होते? बघा मुंबई या ठिकाणी बघा आत्मबलिदान हे दिले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काय विचारलाय? लंडन विद्यापीठाची DSc ही पदवी प्राप्त करणारे पहिले भारतीय खालीलपैकी कोण आहेत? बघा लंडन विद्यापीठाची DSc ही पदवी प्राप्त करणारे पहिले भारतीय कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक यायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काय केलं? महात्मा गांधी यांनी सन 1930 मध्ये कोणतं आंदोलन सुरू केले होते? बघा 1930 मध्ये कोणतं होतं आंदोलन? सविनय कायदेभंग आंदोलन. असहकार बघा केव्हा होतं? सन 1920 ला काय होतं? असहकार. सन 1930 ला काय होतं? सविनय कायदेभंग आंदोलन. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काय झाला? भारतामधला पहिला पर्यटन जिल्ह्याचा मान कोणत्या जिल्ह्याला मिळाला? भारतामधला पहिला पर्यटन जिल्ह्याचा मान, त्याचे योग्य उत्तर काय असेल? सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काय झाला? चळवळ करा अखंड चळवळ करा हा मंत्र देणारे राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ खालीलपैकी कोण होते? चळवळ करा अखंड चळवळ करा बघा दादाभाई नौरोजी म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा, भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस कोणत्या राज्यामध्ये पडतो? भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस विचारलाय कोणत्या राज्यामध्ये पडतो? बघा मेघालय या राज्यामध्ये सर्वात जास्त पाऊस हा पडत असतो. प्रश्न क्रमांक 7 बघा, काय विचारलाय? सुएझ हा कालवा कोणत्या 2 महासागरांना जोडणारा कालवा आहे? सुएझ हा कालवा बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. सुएझ हा कालवा कोणत्या 2 सागरांना जोडणारा कालवा आहे? तांबडा समुद्र व भूमध्य समुद्र यांना जोडणारा सुएझ हा कालवा आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय? सन 1880 मध्ये पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणी केली? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी गोग आगरकर, लोकमान्य टिळक, चिपळूणकर म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा, काय विचारलाय? मनाचे श्लोक व दासबोध हे ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेले ग्रंथ आहेत? मनाचे श्लोक आणि दासबोध हे ग्रंथ कोणी लिहिलेले ग्रंथ आहेत? त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे? बघा समर्थ रामदास महाराजांनी मनाचे श्लोक आणि दासबोध हे त्यांनी लिहिलेले ग्रंथ आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय? विनोबा भावे यांनी भूदान ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू केलेली चळवळ आहे? बघा भूदान चळवळ कोणी सुरू केलेली बघा चळवळ आहे? तर विनोबा भावे यांनी बघा ती सुरू केलेली चळवळ आहे. कोणत्या वर्षी? सन 1951 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काय विचारलाय? इंदिरा गांधी हा कालवा खालीलपैकी कोणत्या राज्याच्या वायव्य भागामध्ये आहे? इंदिरा गांधी बघा हा कालवा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर तो राजस्थान या राज्यामधल्या ठिकाणी कालवा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काय विचारलाय? रक्तामध्ये पाण्याचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? रक्तामध्ये पाण्याचं प्रमाण 92% असते म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बलाचं CGS या पद्धतीमधलं एकक कोणतं आहे? बलाचं CGS या पद्धतीमधलं एकक कोणतं आहे? बघा डाईन ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा, काय विचारलाय? गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता? गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता? टेंभू सातारा म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काय विचारलाय? नवजवान भारत बघा सभा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे? नवजवान भारत सभा ही संघटना कोणी स्थापन केली? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक यायला पाहिजे भगतसिंग या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काय विचारलाय? देशामध्ये साखर उद्योगामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं राज्य आहे? साखर उद्योगामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, पंचायत राज यांचा उल्लेख भारतीय संविधानामध्ये कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेला आहे? पंचायत राज यांचा उल्लेख कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेला आहे? बघा कलम 40 मध्ये बघा पंचायत राज यांचा बघा उल्लेख करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा का भारतीय उपखंडामध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही? भारतीय उपखंडामध्ये कोणत्या देशाचा समावेश होत नाही? त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे? प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारला, निष्काम कर्म मठ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? निष्काम कर्म मठ यांची स्थापना कोणी केली? महर्षी कर्वे यांनी बघा निष्काम कर्म मठ त्यांनी बघा स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला, भारतामध्ये सर्वात प्रथम जलमार्गाने व्यापार करण्याकरिता कोण आले होते? भारतामध्ये बघा सर्वात प्रथम जलमार्गाने व्यापार करण्यासाठी पोर्तुगीज आले होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. भारतीय प्रसारण दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? भारतीय प्रसारण दिन बघा ऑप्शन क्रमांक 23 जुलै या दिवशी भारतीय प्रसारण दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, जगामध्ये तांदूळ उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचा बघा खालीलपैकी कोणत्या देशाचा प्रथम क्रमांक लागतो? तांदूळ उत्पादनामध्ये बघा चीनचा जगामध्ये या ठिकाणी पहिला क्रमांक लागतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा का सार्क संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? सार्क संघटनेची स्थापना त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे? सन 1985 या वर्षी बघा सार्क संघटनेची स्थापना करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, क्षय किरण म्हणजेच खालीलपैकी कोणत्या प्रकारचे किरण होय? क्षय किरण बघायचं योग्य उत्तर काय असेल? विद्युत चुंबकीय लहरी, म्हणजे ऑप्शन क्रमांक ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या वर्षी बघा प्रदान करण्यात आला होता? महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न हा पुरस्कार बघा सन 1958 ऑप्शन क्रमांक ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा का अन्नाचे ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मुक्त करणे हे खालीलपैकी कशाचं कार्य आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तंतुकणिका यांचे या ठिकाणी हे कार्य आहे. जागतिक कर्करोग दिन खालीलपैकी केव्हा असतो? जागतिक कर्करोग दिन 4 फेब्रुवारी या दिवशी जागतिक कर्करोग दिन असतो. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? त्याचे योग्य उत्तर काय असेल? हिंदुस्थान बघा सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी यांची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा सन 1928 या वर्षी बघा करण्यात आली होती. भारतीय राष्ट्रगीताचे एकूण किती कडवे आहेत? भारतीय राष्ट्रगीताचे एकूण 5 कडवे आहेत. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय झालं, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? परभणी या ठिकाणी, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. काजू उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? काजू उत्पादनामध्ये बघा केरळ हे राज्य देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. न्यूट्रिनो ही वेधशाळा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? न्यूट्रिनो ही वेधशाळा तामिळनाडू राज्यामध्ये आहे. ब्रिटिश इंडिया कंपनीची स्थापना खालीलपैकी किंवा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? 31 डिसेंबर 1600 मध्ये बघा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ही झाली होती. खंड वहनाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला? खंड वहनाचा सिद्धांत आल्फ्रेड वेगनर बघा या शास्त्रज्ञाने खंड वहनाचा सिद्धांत त्यांनी मांडलेला सिद्धांत आहे. महाराष्ट्रामध्ये बघा द्राक्ष फळाचं सर्वाधिक उत्पादन घेणारा जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रामध्ये द्राक्ष उत्पादन हे प्रामुख्याने नाशिक या ठिकाणी होत असते. पानिपतचे पहिले युद्ध विचारले खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते? पानिपतचे पहिले युद्ध. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि पहा आपल्याकडे महा TET परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 महत्त्वपूर्ण 6000 प्रश्नाचं PDF आणि बघा मागील सर्व पेपर झालेले. ज्यांना कोणालाही महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील. बघायचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.